नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. निदा खानला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. निदा खानचे वकील आपल्यासोबत आहे. सर, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. काय हे सविस्तर प्रकरण घडलं? आज कोर्टामध्ये इन कॅमेरा सुनावणी झाली. कोर्टात काय घडलं? आज मेहरबान न्यायालयाने इन कॅमेरा सुनावणी घेतली आहे. त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणेने रिमांड रिपोर्ट हजर केला होता. 7 दिवसाचा पोलीस रिमांड मागितला होता. मेहरबान न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून सोमवारपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे. उद्या आणि परवा कोर्टाला सुट्टी आहे. सोमवारी न्यायालयात कोर्टात निदा खानला पुन्हा हजर केलं जाईल. खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये तिचं डुप्लिकेट पासपोर्ट बनवणे, तिचं नाव बदलणे, अशा प्रकारचे प्रकरण देखील या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान समोर आलेले आहेत. तर ह्याबाबत काही चर्चा झाली का? म्हणजे खरंच असा काही प्रकार घडला का? पासपोर्टबद्दल काहीच झालेलं नाही, हे मी पहिल्यांदा तुमच्या तोंडून ऐकतोय. कोर्टातही पासपोर्टबद्दल काही सांगण्यात आलेलं नाहीये. रिमांड रिपोर्टमध्येही पासपोर्टबद्दल काहीच बोलण्यात आलेलं नाहीये. मालेगावमध्ये जाऊन हे कागदपत्र तयार करणार होते. त्याच्याबद्दल एक मुद्दा असा होता की काही मालेगावमधून काही कागदपत्र जप्त केले असं आहे, परंतु ते पासपोर्टच्या संदर्भातले मलेशियाला नव्हते. जाण्यासाठी मलेशियाला जाण्याबद्दलचा मुद्दा असा होता की नोकरीसाठी जायचं आहे. म्हणजे त्याचा धर्माशी किंवा धर्मांतरणाच्या मुद्द्याशी कुठे दूरपर्यंत काही सांगितलेलं नाही. तिचं नाव सुद्धा बदलण्यात आलेलं होतं. त्याची कल्पना नाही, म्हणजे परंतु तिने फिर्यादमध्ये जे नाव दिलंय ते आहे. मात्र ती हे संपूर्ण प्रकरण घडत असताना निदा खान जी आहे ती प्रेग्नेंट आहे आणि तिच्या आईला सुद्धा भेटण्याची परवानगी खरं तर कोर्टामध्ये तुम्ही मागणी केली होती. त्याबाबत कोर्टात काय निर्णय झाला? मेहरबान न्यायालयाने कायद्याच्या तत्वांचा विचार करून महिला आरोपी आहे, गरोदर आहे याचा विचार करून आईला 2 वेळा भेटण्याची परवानगी दिलेली आहे. तसंच काही औषध पाणी लागलं तर त्याबद्दलही डायरेक्शन्स दिलेले आहेत. यामध्ये संभाजीनगरच्या नगरसेवकांनी त्यांना आसरा दिला होता आणि त्यांना देखील आरोपी करण्यात आलेला आहे. याबाबतची प्रेस नोट देखील आलेली आहे. असं मी रिमांड रिपोर्टमध्ये बघितलं आहे, परंतु तो गुन्हा जामीनपात्र आहे. तो गुन्हा जामीनपात्र आहे. म्हणजे हे संपूर्ण प्रकरण घडत असताना निदा खानला ही कल्पना होती का ती काही धर्मांतरासाठी प्रवृत्त करते आहे किंवा संबंधित जी पीडिता आहे तिला याबाबत अनाभिन्न ठेवण्यात आलं? यावर मी भाष्य करणं योग्य नाही, कारण तसं काही मला फिर्यादमध्ये दिसलेलं नाही. आत्ता आमच्याकडे फक्त फिर्याद आणि रिमांड रिपोर्टच आहे, त्यामधून मला असं काही जाणवत नाही. खूप खूप धन्यवाद. अत्यंत महत्त्वाची माहिती राहुल कास्तीवाल सरांनी दिलेली आहे. निदा खानचे वकील आहेत. सोमवारी सुनावणी याबाबत होणार आहे. कागदपत्रांचा उल्लेख जो आहे तो मालेगावमधनं आलेला आहे, मात्र पासपोर्ट संदर्भात जे आहे ते काही झालेलं नाहीये. पीडितेला मलेशियाला जॉबसाठी जायचं होतं. त्याबाबत जो नवीन नगरसेवकाचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये आलं, निदा खानला जिनी ज्या नगरसेवकांनी पटेल म्हणून आहेत MIMचे त्यांनी आसरा दिला, मात्र तो जामीनपात्र आहे. खरं तर हे प्रकरण जवळपास 25 मार्चपासून निदा खान ही फरार होती. ती काल रात्रीच्या सुमारास अटक झाली. नाशिकला आणण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिला अटक करण्यात आली. पीडितेच्या वकिलांची देखील आपण मुलाखत खरं तर या ठिकाणी ऐकली का वेगवेगळे धर्मांतरासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी त्या निदा खानने केलेल्या आहे. मात्र हे सर्व आरोप जे आहे ते फिर्यादीचे आरोपीचे वकील निदा खानचे वकील राहुल कास्तीवाल यांनी फेटाळून लावलेले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये अजून काय ट्विस्ट येतं? सोमवारी निदा खानला परत एकदा हजर करण्यात येईल. त्यावेळेस काय नवीन ट्विस्ट समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.